नमस्कार, पूज्यनगरी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। धाराशिव जिल्ह्यात धक्कादायक घटना। शासकीय सेवेत पुन्हा सामावून घेण्यासाठी महिला कर्मचाऱ्याच्या आत्मदहनाचा प्रयत्न। प्रशासन दखल घेत नसल्यानं 1 मे रोजी जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतले। महिला 70% भाजल्याची डॉक्टरांची माहिती। संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची नातेवाईकांची मागणी। ते पत्र पण माझ्याकडे आहे आणि त्याच्यामध्ये तिला पुढं वर्ग करावं की कुठल्या तरी सेवेत घ्यावं, अन्यथा तिथून जी काही सर्व्हिस राहिली असेल 15 वर्ष 12 वर्ष तिथून पुढचा तो तिला मोबदला मिळावा। आणि दुसरी गोष्ट, तिला जे काही प्रकरण हे पत्र दिलेले कोर्टानं तरी सुद्धा तिनं त्याची दखल दिली नाही किंवा जे काही। आता बातमी विस्ताराने। शासकीय सेवेत पुन्हा सामावून घेण्यासाठी व थकीत वेतनाच्या मागणीसाठी परंडा येथील बेबी किसनराव पाटील यांनी धाराशिव येथे 1 मे रोजी अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतल्याची घटना घडली आहे। घटनेत महिला 70% भाजल्यानं गंभीर जखमी झाली आहे। बेबी पाटील यापूर्वी परंडा येथे भूविकास बँकेत काम करत होत्या। भूविकास बँका बंद झाल्यानंतर इतर सेवेमध्ये सामावून घेण्यासाठी मागील 3 वर्षांपासून महिलेचे प्रयत्न सुरू होते, मात्र त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यानं संतप्त झालेल्या महिलेनं टोकाचं पाऊल उचललं आहे। जिल्हा उपनिबंधक यांच्यावर नातेवाईकांचे गंभीर आरोप केले असून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। आत्मदहनामध्ये भाजलेल्या महिलेवर धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपचार सुरू। महिलेची प्रकृती गंभीर असल्याची डॉक्टरांनी माहिती दिली आहे। माझ्या बहिणीचं नाव बेबी किसनराव पाटील। ती भूविकास बँकेमध्ये अनुकंपाखाली वडिलांच्या जागी लागली होती आणि ज्यावेळी परत औसन्यात बँक निघाली त्यानंतर तिची उस्मानाबादमध्ये बदली झाली। तिथे तिला व्यवस्थापकाचा चार्ज होता आणि तिनं गेले 4-5 वर्ष म्हणजे 10 वर्षाचं ऑडिट सुद्धा करून दिलं। औसन्यात असताना सुद्धा सगळं ऑडिट वगैरे सगळं प्रशासक म्हणून जे निबंधक कार्यालय होतं, उपनिबंधक कार्यालय, त्यांना सगळं करून दिलं आणि अजूनही सर्व्हिसलाच तिथं आहे तिनं। पण तिची एकच मागणी होती की मला जे काही माझा मोबदला आहे त्याचं तिनं पत्राचं उत्तर द्यावं आणि दुसरी गोष्ट, मला जी काही सर्व्हिस माझी राहिलेली तिचं मला कुठेतरी वर्ग करावं, अन्यथा तिथून पुढचा जो काही मोबदला असेल तो सगळा पूर्ण मोबदला त्यांना द्यावा। आणि त्याचबरोबर तिचा काही EPF असेल, तिच्या वर्ष 2 वर्षाची पगार पण थकीत आहे, तिला पगार पण बंदच आहे, म्हणजे तिचं जो काही उदरनिर्वाहाचं साधन आहे ते फक्त त्याच्यावरच होतं तिचं। आणि वडील वगैरे नसल्यामुळे तिला आमच्या बहिणींची पण जबाबदारी होती, पण तसं काहीच त्यांना केलं नाही। आणि ह्या सूचना सगळ्या तत्पूर्वी 20 तारखेला सगळ्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या। कलेक्टर ऑफिस असेल, SP ऑफिस असेल, पोलीस स्टेशन असेल किंवा त्यांचं उपनिबंधक कार्यालय आहे, विभागीय उपनिबंधक कार्यालय आहे, पुण्याचं जे काही आयुक्त कार्यालय आहे, या सर्वांना तिनं की माझं आत्मदहन हे फायनल आहे अशा सगळ्या नोटीस दिल्या होत्या। आणि रात्री एक विभागीय कार्यालयाला पण मेसेज टाकला होता की माझं आत्मदहन फायनल आहे म्हणून। आणि ज्यावेळेस सकाळी आम्ही तिथे गेलो, झेंडावंदन वगैरे झालं, झेंडावंदन झाल्यानंतर अगोदर गेलो 5-10 मिनिटं आधी गेलो होतो, वरती गेलो तर कुठलेही अधिकारी त्या ठिकाणी नव्हते आत्मदहनाचा इशारा दिला तर। मग तिला थोडासा राग आला की आत्मदहनाचा मी इशारा दिलेला असताना सुद्धा मला एवढा का त्रास, यात पूर्वी पण त्याला खूप त्रास दिला, अशील बोलणं, वाईट बोलणं, ह्या सुद्धा गोष्टी। साठे म्हणून अधिकारी आहेत, DDR साठे म्हणून आहेत, त्यांना अशील बोलणं, हे करणं, या सगळ्या गोष्टी त्यानं केलेल्या, तिच्याकडे व्हिडिओ पण आहेत। मग तिनं त्याच्यासाठी खूप झगडत होती आणि त्या झगडण्याला तिला काही न्यायच मिळाला नाही त्या ठिकाणी। त्याच्यामुळे तिनं शेवटपर्यंत सांगितलं की माझं आत्महत्या फायनल आहे, या आत्महत्येला जर शेवट तुम्हीच जबाबदार असाल असं म्हणून एक विभागीय कार्यालयाला सुद्धा एक तिनं रात्री मेसेज टाकलेला आहे। पत्र तर दिलेलंच आहे, पण एक तरी मग तिला काय वाटलं की आज म्हणजे मी एवढा आत्मदहनाचा इशारा दिलेला असताना सुद्धा तिथं एकही अधिकारी उपस्थित नाही किंवा त्याच्या कशाचीच दखल घेतली नाही, त्याच्यामुळे तिनं जास्त चिडली आणि तिनं लगेच मग पेट्रोल ओतलं आणि काडी लावली, हे केलं। त्यावेळेस आम्ही तिथं होतो, तिथे अधिकारी दुसरे पण अधिकारी होतो आणि तिला वाचवायचा प्रयत्न केला, पण अजून 20% भाजले असं आम्हाला समजलंय। अजून किती टक्के भाजले याचं काय अजून हे नाही। आपण ह्याला सर्वस्वी जबाबदार आहेत ते जास्तीत जास्त उपनिबंधक कार्यालय आहे, तिथल्या काही मॅडम आहेत, मॅडम पण तिला माहिती, हो पूर्ण प्रशासनच तिथे जबाबदार आहे त्याला। आणि काल पण जाऊन आली होती तिनं त्या ऑफिसमध्ये, परवा जाऊन आली होती,
की तिला काय वाटलं की त्या जे काही 4 प्रश्न त्या आत्मदहनामध्ये तिनं टाकलेले होते की ज्या ती उत्तर देतील, तिला जरी लेखी उत्तर दिलं असतं किंवा तिला समाधानकारक उत्तर मला दाखवा म्हणायची ते की उत्तर तुम्ही काय दिलेलं आहे. मग एवढी कोर्टात केस असताना न्यायालयात केस असताना सुद्धा त्यांना कुठलीही दखल घेतली नाही आणि आरेरावीनं बोलणं, अश्लील बोलणं, म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला काय करायचंय ते करणं. मग ह्याला सगळं जर जबाबदार असेल तर हे प्रशासन आहे. प्रशासनावर त्यांना योग्य कार्यवाही करावी आणि त्यांना तात्काळ अटक करावी हीच या ठिकाणी माझी विनंती आहे. आणि त्यांना साठे म्हणून आहेत त्यांना आणि त्यांचे काही सहकारी आहेत त्यांना, आणि दुसरी गोष्ट निलंबित पण करावं. झालं नाही, नंतर झालं. ध्वजारोहण झालं, जनगणमन झालं, महाराष्ट्र गीत झालं, या सगळ्या गोष्टी झाल्या. आणि त्याच्यानंतर मग तिला वाटलं की अजून कुणी कसं काय अधिकारी आले नाही, मी एवढा आत्मदहनाचा इशारा दिला असताना. त्याच्यामुळे ती जास्त भडकली. जर तिथे अधिकारी जर उपस्थित असते तर 100% हा प्रकार टळला असता, समजोताना ते झालं असतं. त्यांच्याशी तुमचं शेवटचं बोलणं काय झालं होतं? काय मनस्थिती होती त्यांची? किंवा मनस्थिती काहीच नव्हती. ती काय म्हटली की आपण जाऊयात, आणि मी म्हणलं अगं तिथं काय करायचं, तर काय नाही म्हणली, फक्त भीती दाखवायची की आत्मदहन करणार आहे असं. म्हणजे तिचा एक उद्देश तोच होता. पण जास्त भडकली ती कशामुळं की इतक्या दिवस मी करून सुद्धा, म्हणजे मी एवढं शेवटची स्टेप घेते तरी माझी तिनं दखल घेतली नाही, असंच तिचं एक म्हणणं होतं की माझे शेवट मी आत्मदहनाचा इशारा दिलेला असताना सुद्धा जर अधिकारी एवढे क्रूरपणे, निष्ठुरपणे वागत असतील तर मग मला काय न्याय मिळणार आहे, अशा पद्धतीचं तिचं बोलणं होतं. शेवट निवेदनात काय होतं नेमकं? निवेदनामध्ये ती 4-5 गोष्टी होत्या तिच्या, की न्यायप्रविष्ट प्रकरण असताना मला कुठल्याही प्रकारचा पगार दिला जात नाही किंवा असं नाही, म्हणजे तिच्या 4 गोष्टी होत्या. ते पत्र पण माझ्याकडे आहे आणि त्याच्यामध्ये तिला पुढं वर्ग करावं की कुठल्याही तरी सेवेत घ्यावं, अन्यथा तिथून जी काही सर्व्हिस राहिली असेल 15 वर्ष 12 वर्ष तिथून पुढचा तो तिला मोबदला मिळावा. आणि दुसरी गोष्ट, तिला जे काही प्रकरण हे पत्र दिलेले आहेत कोर्टानं, तरी सुद्धा तिनं त्याची दखल दिली नाही किंवा जे काही भविष्य निर्वाह निधी आहे, तिचं जे काही सगळ्या गोष्टी आहेत त्या पूर्ण तिनं द्याव्या. काय घटना घडली? आपल्याकडे पेशंट ऍडमिट आहे, काय परिस्थिती आहे पेशंटची? साधारणतः मिळालेल्या माहितीनुसार, नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार आपल्याला जवळपास 7:15च्या दरम्यानची एक घटना आहे आणि पेशंट आपल्याकडे 7:30च्या दरम्यान आपल्याकडे भरती झाले. बीबी किसनराव पाटील असं त्या पेशंटचं नाव आहे. आणि सगळ्या सर्जननी इव्हॅल्युएट केलं, पाहिलं असता 70% आसपास हा बर्न आहे. जळीतची जे पर्सेंटेज म्हणतो आपण ते 70% आसपास आहे. आणि ट्रीटमेंट आपण लागलीच चालू केलेली आहे, अतिदक्षता विभागात ठेवलेला आहे. आता सध्या सिच्युएशन एकदम स्टेबल आहे, पेशंट व्यवस्थित आहेत. सध्या आपण ट्रीटमेंट चालू केलेली आहे. ती अनुकंपावर लागलेली आहे. तिचे वडील ही भूविकास बँकेत सर्व्हिसला होते, किसनराव पाटील. ते वारले. ड्युटीवर असताना वारल्यानंतर तिला अनुकंपावर घेतलेला आहे. त्यावेळेसपासून ती भूविकास बँकेत धाराशिव, काही वेळेस परांडा इथं जॉब केलेला आहे. त्याच्यानंतर आता इथं सध्या आज तागायतपर्यंत, आजच्या तारखेपर्यंत तिनं निबंधक म्हणून तो जॉब करते. तिच्याकडे आज चार्ज आहे. आणि हिचं एकच म्हणणं होतं की माझी सर्व्हिस गव्हर्नमेंटनं ज्यावेळेस ही बँक अवसानास काढली त्यावेळेस तिचं म्हणणं होतं की ही बँक काढल्यानंतर माझी सर्व्हिस सगळ्यात जास्त राहिलेली आहे, तर तुम्ही मला माझा मोबदला देण्यात यावा, की माझा 15 वर्ष 20 वर्षाची सर्व्हिस होईल, त्याची जी पगार आहे त्याप्रमाणे एक कट्टा मला पगार द्या, मी राजीनामा देते. गव्हर्नमेंट तयार नव्हतं त्याच्यात. किती दिवस पाठपुरावा सुरू? हे कमीत कमी 3-4 वर्ष झालं चालू आहे पाठपुरावा. काय उत्तर येतं? नाही, काय उत्तर काहीच नाही, काहीच नाही. टोकाचं पाऊल तिचं उचलायचं. उपजीविकाच त्याची बंद पडली ना, तिची उपजीविकाच बंद आहे. त्याला कारणीभूत प्रशासन, कलेक्टर आणि निबंधक. आणि कलेक्टरला सुद्धा 20 तारखेला आत्मदहनाचा इशारा दिला होता, तिनं पत्र दिलं होतं, निवेदन दिलं होतं, निबंधकाला दिलं होतं, तरी त्याच्यावर कारवाई केली नाही किंवा नोटीस पाठवली नाही किंवा ते चालू आहे असं काहीच सांगितलं नाही. तुम्हाला माहिती दिली? 15 ते 20% म्हणते बसलेला आहे. आज काय घडलं होतं?
आज मग त्याच्यात प्रोसिजर म्हणून मी काय नव्हतो तिथे, बहीण होती. मग त्यांनी डायरेक्ट तिनं पेट्रोल ओतून काडी लावून घेतली तिथं सेंटर बिल्डिंगला. हा, झेंडावंदन झालं होतं. झेंडावंदन झालं डायरेक्ट पेट्रोल ओतलं. या बातमीचे प्रायोजक आहेत अल्तमश स्टील अँड फॅब्रिकेशन परंडा. घर, शेत, बांधकाम किंवा फॅब्रिकेशनच्या सर्व कामांसाठी एकच विश्वासार्ह ठिकाण. सर्वात स्वस्त, सर्वात मस्त. भेट द्या व खात्री करा. पत्रे, पाईप, अँगल, हार्डवेअर, जाळी, द्राक्ष बागेसाठी फाउंडेशन साहित्य मिळण्याचे ठिकाण. पत्ता कुंभेफळ रोड, वलीबाबा दर्गाजवळ, परंडा. संपर्क 9730 03 04 96. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा.